हेडलाईन्स नंतर सुरुवातीला ठाकरे बंधूंच्या युती संदर्भातली आत्ताची मोठी बातमी। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे युती करता सकारात्मक असताना आता मनसेमधील प्रमुख नेत्यांनी मात्र नाराजीचा सूर आळवलेला आहे। मनसेमधील काही प्रमुख नेत्यांनी या युतीला अभद्र युती अशी टीका करत म्हटलेलं आहे। मनसेचे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर आणि मनोज चव्हाण यांनी या युतीला विरोध दर्शवलेला आहे। दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी शिंदे आणि भाजपला बाजूला करण्याची अट घातल्यानंतर संदीप देशपांडेंनी ठाकरे गटाला टोला लगावलाय। फक्त निवडणूक एवढाच विचार केला तरी सुद्धा वैचारिक दरिद्रता असेल तर देशपांडे असं म्हणालेले आहे। दरम्यान अमेय खोपकर आणि मनोज चव्हाण यांच्या ट्विटवरील प्रतिक्रियेमुळे राज ठाकरेंनी मनसे नेत्यांना युतीवरती कुठलीही प्रतिक्रिया न देण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळते। त्यामुळे आता राज ठाकरे उद्धव ठाकरेंची अट मान्य करून युती करणार का आणि युतीवरती मनसे नेत्यांची नाराजी दूर कशी करणार हे पाहावं लागेल। अमेय खोपकर यांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलंय आपण पाहूया। अशी अभद्र युती होऊ नयेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना, असं अमेय खोपकर यांचे ट्विट आहे। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असाच महाराष्ट्राचा कल असून आजूबाजूच्यांनी आपली तोंड बंद ठेवावीत असं ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया देताना मात्र म्हटलंय। महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितासाठी यायचं असेल तर या आजूबाजूची तोंड आधी जरा गप्प राहिली पाहिजे। महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितासाठी यायचं असेल तर या आजूबाजूची तोंड आधी जरा गप्प राहिली पाहिजे। अक्षय गुडकेलवार माझे सहकारी या संदर्भातली माहिती देत आहेत। अक्षय, कालपासून मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेला विषय यावरती आता मनसेकडून प्रतिक्रिया येण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे। काय नेमकं राजकीय वर्तुळात घडतंय? तृप्ती, या सगळ्या संदर्भात आपण जर बघितलं तर राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा व्यापक विचार करण्यासाठी कुणाही सोबत यायला तयार आहे आणि सगळ्या मराठी पक्षांनी देखील एकत्र यावं अशा पद्धतीचं वक्तव्य केलं। आणि याला जो आपण बघतोय की याला पार्श्वभूमी होती त्या मुलाखतीमध्ये मुलाखतकारांनी विचारलेल्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत येणार का या प्रश्नाची। एकूणच संपूर्ण महाराष्ट्रात ज्यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा होते त्यावेळी अनेक राजकीय प्रतिक्रिया येतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय आणि तसंच काहीसं आज होताना आपल्याला बघायला मिळतंय। काही वेळापूर्वी संदीप देशपांडे यांची पत्रकार परिषद पार पडली आणि त्यांनी सांगितलं की हा निवडणुकीपुरता विषय नाही, व्यापक विषय आहे। असं असलं तरी मुंबई महानगरपालिका निवडणुका कुठल्याही क्षणी कुठल्याही महिन्यामध्ये जाहीर होतील याची पार्श्वभूमी या संपूर्ण सध्या राजकीय टाळी देण्याच्या प्रयत्नाला आहे। आणि त्यामुळं वेगवेगळे सूर आपल्याला ऐकायला मिळत आहे। काही ठिकाणी राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र बाळासाहेबांसोबत असल्याचे बॅनर्स लागत आहेत। महाराष्ट्रातला एकच ब्रँड ठाकरे असं सांगितलं जातं आणि एकीकडे संदीप देशपांडे यांनी राजकारणापुरती युती नाही, मात्र जर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आले तर कुणाला आवडणार नाही असं देखील सूचक वक्तव्य केलं। मात्र त्यांच्याच पक्षातील दोन नेत्यांमध्ये मतमतांतर असल्याचं बघायला मिळतंय। अमेय खोपकर यांच्या माध्यमातून सांगितलं जातं आहे की अशी अभद्र युती नको। त्यामुळं या सगळ्यांवरती आता नेमकं पडदा टाकणार कोण पडदा टाकणार हे देखील महत्त्वाचं असणार आहे। कारण असं कळतं आहे की राज ठाकरे यांनी ह्या विषयाचं विषयांतर करू नये आणि वेगवेगळ्या प्रतिक्रिया देऊ नये असा समज कार्यकर्त्यांना दिलेला आहे। त्यामुळं नेत्यांऐवजी कुणीही या विषयावर बोलू नये अशा पद्धतीचे आदेश शिवतीर्थवरनं आले असल्याचं कळते। दुसरीकडे शिवसेनेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी देखील स्पष्ट केलं आहे की अट घातलेली आहे की भारतीय जनता पक्ष हे ज्यांनी महाराष्ट्राला गुजरातला जोडलं, महाराष्ट्र हा गुजरातमध्ये नेला, अशा लोकांना सोबतचे जेवणावेळा बंद करा असं सांगत भाजपा नेत्यांसोबत संबंध तोडण्याची अट घातलेली आहे। त्यामुळं यावर देखील आता काहीसा खल होताना दिसतोय। संदीप देशपांडे यांनी देखील हे स्पष्ट केलं आहे की ज्यावेळी भोंग्यांचं आंदोलन केलं त्यावेळी 17,000 केसेस या संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टाकल्या, त्यावेळी हिंदुत्वाचा विसर उद्धव ठाकरेंना पडला होता का? यापूर्वी 2017च्या निवडणुकीत देखील राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार, मनसे शिवसेना एकत्र महानगरपालिका निवडणूक लढणार अशी एकूणच चर्चा सुरू होती, वाटाघाटी देखील सुरू झाली होती। त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी फोन उचलणं बंद केल्याचं देखील सांगितलं जातंय। त्यामुळं जितक्या वक्तव्य केलं जाते राज ठाकरे यांच्याकडनं आणि उद्धव ठाकरे यांच्याकडनं, जितकं सहज हे वक्तव्य केली गेली तितकं सहज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना हे एकत्र येणं
दिसत तरी नाही सध्या. आणि एकूणच मराठी माणसाचं हित, त्यासोबतच मराठी माणसाची इच्छा, अशा जरी प्रतिक्रिया या संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, शिवसेना असेल यांचे नेते पदाधिकाऱ्यांकडनं देण्यात येत असल्या तरीही यामागे स्थानिक पदाधिकारी आणि नेत्यांचे राजकीय समीकरणं देखील असू शकतात, हे आपल्याला विसरून चालणार नाही. निश्चित. अक्षय, धन्यवाद सविस्तर माहिती करता. आणि संदीप देशपांडे यांनी थोड्याच वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली, माध्यमांशी संवाद साधला. उद्धव ठाकरेंनी युतीकरता राज ठाकरेंसमोर अट ठेवलेली आहे. मनसेनं शिंदे आणि भाजपसोबत राहू नये, पाठिंबा आणि छुपा प्रचार करू नये अशी अट घातलेली आहे. यावरती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली. हा फक्त निवडणुकीपुरता विषय नाही, मराठीच्या मुद्द्यावरती सगळ्यांनी एकत्र यावं असं संदीप देशपांडे म्हणालेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या अटीवरती मनसे बगल देते का, अशी चर्चा सुरू झाली आहे. राजसाहेबांनी जी मुलाखत दिली ती फार व्यापक आहे आणि त्याला आपण सगळेजण फक्त निवडणुकीपुरतं मर्यादित करतोय. मला असं वाटतं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी जेव्हा ते म्हणतात की सगळ्या पक्षांनी मराठी या विषयासाठी एकत्र आलं पाहिजे, महाराष्ट्र या विषयासाठी एकत्र आलं पाहिजे, तेव्हा तो काही विषय फक्त निवडणुकीपुरता मर्यादित नाही आहे. मग फक्त निवडणुकीपुरता विषय मर्यादित ठेवणं म्हणजे वैचारिक दरिद्रता आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. हा महाराष्ट्रप्रेमी, हा महाराष्ट्रद्रोही ह्याचं सर्टिफिकेट वाटण्याचा अधिकार शिवसेनेला नाही. असं आहे की बात निकलेगी तो बहुत दूर तक जाएगी. 17,000 केसेस भोंग्याच्या आंदोलनाच्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमच्या महाराष्ट्र सैनिकांवर टाकली. ती चूक आता उद्धव ठाकरेंना वाटते का? आणि जर वाटत असेल तर महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का?